मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांना मनापासून नमन करतो आणि त्यांना नमन करत असतानाच आपल्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हा सर्वांचेच ज्येष्ठ मंत्री आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब, आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय आमचे SBTCचे राज्याचे प्रमुख सन्माननीय पुरी सर, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे दोन्ही आमदार महोदय, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आदरणीय जगद्गुरूंचे विचार ऐकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण, खरं तर महाराष्ट्र राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून मी पहिल्यांदा जगद्गुरूंचं मनापासून आभार मानेन. त्यांना सर्व अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पुढाकार घेतला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने असा पुढाकार घेण्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असं मला वाटते. 1,53,000 1,71,000चे संकल्पबद्ध केले. आदरणीय मंत्री महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दरवर्षी आम्ही मंडळी सातत्यानं रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि हे श्रेष्ठदान लोकांच्या उपयोगाचं आहे, लोकांचं जीवन वाचवणार आहे. यासाठी अभिनव अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन अधिकाधिक प्रसिद्धी, अधिकाधिक प्रबोधन करून रक्तदानाचं महत्त्व सांगता सांगता लोकांचं जीवन वाचवण्याचं पवित्र काम आपण करतोय. याची अधिकाधिक व्याप्ती वाढावी असा प्रयत्न करतोय. आम्ही सगळे प्रयत्न करतोय, अनेक वर्ष प्रयत्न करतोय. या मागच्या वर्षी सुद्धा साधारणतः 23 लाख कलेक्शन आमचं झालं. आता मागच्या वर्षीचं 23 लाख कलेक्शन आणि आदरणीय जगद्गुरूंनी सांगितल्यानंतर आपण सगळ्यांनी मात्र त्यातला 1,71,000चा हिस्सा उचलला. मला जगद्गुरूंच्या समोर परत एकदा नमन करायचं. आपला फक्त आदेश झाला आणि बघता बघता इतिहास घडला. अशाच पद्धतीनं या कामाची व्याप्ती वाढावी. रक्तदान हे जीवनदान आहे, दुसऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं देण्याची एक मोठी संधी आहे आणि याच्यामुळं कुठलाही आरोग्याला धोका पोहोचत नाही हे आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींसाठी घाबरणारे आपण सगळेजण आता मात्र पुढाकार घेतोय. नवीन पिढीतली तरुण मुलं एखादी घटना घडली तर पटदिशी या सगळ्या गोष्टींसाठी माझं रक्त देतो, माझं रक्त देतो असं म्हणून सुद्धा पुढे येत आहेत. ही खूप मोठी चळवळ उभा राहिली आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या चळवळीला आध्यात्मिक अशा पद्धतीचं अधिष्ठान सुद्धा प्राप्त झालं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला अजूनही पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हा सगळ्यांना आजचा दिवस आदरणीय जगद्गुरूंनी घेतलेला पुढाकार आम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मी मनापासून या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना आदरणीय जगद्गुरूंचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी मनापासून आभार मानेन. ज्या पद्धतीनं एकदा मुंबईमध्ये अशाच पद्धतीनं माझ्या कार्यालयात मी बसलो होतो आणि आपल्या भक्तगणातील काही मंडळी माझ्याकडे आलीत आणि देहदानाची एकूण चाललेली मुवमेंट आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपली माहिती सांगितली. खरं तर मी या राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना देहदानाबद्दल सुद्धा ज्या पद्धतीनं देहदान असेल किंवा सगळं आपल्या ऑर्गन डोनेशनसाठीचा जो काही एकूण अजूनसुद्धा खूप प्रसिद्धी व्हायला पाहिजे, त्याच्यातलं प्रबोधन व्हायला पाहिजे, त्याच्यातली भीती कमी व्हायला पाहिजे, अजूनसुद्धा झालेलं नाही. पण ज्या पद्धतीनं जगद्गुरूंचे सर्वच संप्रदायातले सर्वच्या सर्व त्यांचे एकूणच अनुयायी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात ते बघितल्यानंतर आम्हा सर्वांचं आरोग्य विभागाचं काम आदरणीय जगद्गुरूंच्या संप्रदायाच्या वतीनं अतिशय प्रभावीपणे मानलं जाते. आजच्या घडीला रक्तदान हे श्रेष्ठदान आहेच आहे, पण त्यांच्याबरोबरीनं देहदान आणि ऑर्गनसाठी सुद्धा, ऑर्गन डोनेशनसाठी सुद्धा आपल्या सर्वांची खूप मोठी प्रसिद्धी, प्रबोधन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून काम होणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं त्यासाठी सुद्धा जगद्गुरूंनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे, भविष्यकाळामध्ये ही सुद्धा एक मोठी चळवळ होणं आवश्यक आहे. आज सुद्धा किडनी डोनेशनपासून लिव्हर ट्रान्सप्लांटच्या सगळ्या गोष्टींसाठी अनेक लोक मरणाच्या दारात असतात. बेडवरती कुणीतरी आपल्याला डोनर भेटेल म्हणून थांबलेले असतात. पण अजून अनेक लोकांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आपल्याला ह्या डोनेशनमुळं आपलं आयुष्य संपते की काय. या सगळ्यासाठी एका बाजूला राज्य शासन आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सर्व समाजातल्या प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेतला तर बघता बघता रक्तदानाची चळवळ जशी यशस्वी झाली तशाच पद्धतीने ही चळवळ सुद्धा यशस्वी होईल. मगाशी मी संपूर्ण आपल्या कार्यक्रमाची एकूण सामाजिक कामाचं सगळी हे बघत होतो. त्या सगळ्यामध्ये एका बाजूला आध्यात्मिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये, लोकांना प्रगतीकडे घेऊन जाण्यामध्ये आदरणीय जगद्गुरूंचा खूप मोठा सहभाग आहे, खूप मोठं मार्गदर्शन आहे. त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहवासानं, त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनानं आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पुढे जातोय. पण त्याचबरोबर मला आवडलेले
जगद्गुरू एका गोष्टीसाठी आहेत की इतक्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आपण लक्ष देत आहे, खरं तर मोठ्या माणसानं या सगळ्या छोट्या माणसांच्या प्रत्येक सुखदुःखात जर लक्ष दिलं तर त्या सगळ्या कामाची उंची अजूनही वाढते. मी बघितलं मगापासून स्वयंरोजगारासाठी आपलं मार्गदर्शन चाललेलं आहे, रक्तदानामध्ये आपलं काम चाललेलं आहे, देहदानामध्ये आपलं काम चाललं आहे, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपलं काम चाललं आहे, शिक्षणामध्ये आपलं काम चाललेलं आहे. केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात पुरते मर्यादित न राहता माणसाच्या आयुष्यामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, माणुसकीला मदत करणं हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जगद्गुरूंच्या माध्यमातून हे सगळं काम चाललंय. मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो. आदरणीय जगद्गुरूंनी काही सूचना मला सांगितल्यात, विशेषतः आमच्या विभागातील काही सूचनाबद्दल एक बैठक घेण्याबद्दल सुद्धा सांगितलंय. आपलीच वेळ आपण सांगावी आणि आपल्या वेळेप्रमाणे ती बैठक घेऊन या सगळ्या कामाला अजूनही किती चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने कटिबद्ध आहोत, एवढं सांगतो. महाराष्ट्र शासनाचा आरोग्यमंत्री म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं मला स्वतःला अभिमान वाटतोय की अशा पद्धतीचं काम या श्री क्षेत्र नाणीज मठातून चाललेलं आहे. या सगळ्या कामाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. महाराजांचा आशीर्वाद तुमच्या आमच्यावर सदैव राहावा आणि अशाच पद्धतीनं आध्यात्मिक आणि त्याचबरोबर धार्मिक कामाबरोबर सामाजिक क्षेत्रातला सुद्धा जो पुढाकार आहे तो असाच पुढे चालत राहावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.